अशा श्री गणेशाला वंदन करतो। कीर्तिवंत सामर्थ्यवंत असलेला जाणता राजा राजे शिव छत्रपतींना मानाचा मुजरा करतो। छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। आज या निर्धार मेळाव्याला उपस्थित सर्व जनसमुदाय, खर तर आई वडिलांचं स्मरण करणं फार गरजेचं आहे आणि या माझ्या आई वडिलांना, माझ्या श्री स्वारींना नमस्कार करतो। सन्माननीय व्यासपीठासमवेत पालघर जिल्हा, त्याचबरोबर कोकण आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा आजचं जे वादळ आहे ते म्हणजे आदरणीय निलेशजी सांबरे यांना नमस्कार करतो। पाहायला गेलं तर पालघर जिल्हा, या जिल्ह्याची जर आपण रचना बघायला गेलो तर 1 ऑगस्ट 2014 रोजी या जिल्ह्याची निर्मिती झाली। अर्थात पहिला आपण ठाणे जिल्ह्यामध्ये होतो, फार मोठा संघर्ष घडला। संघर्ष झाल्यानंतर पालघर जिल्ह्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा यथोचित पालघर जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा असं बोलण्यात येतं। आज बघायला गेलं तर स्थानिक भूमिपुत्र, पालघरचा भूमिपुत्र, त्याची दिशा दशा व कार्यकीर्ती काय आहे हे आपण प्रत्येक जण अनुभवतो। बघायला गेलं तर आज मी तुमच्या समोर उभा आहे, प्रोफेशनली मर्चंट नेव्ही ऑफिसर, 5 खंड फिरून 100हून अधिक देश फिरून आलेला मी व्यक्ती पालघर जिल्ह्याचा आहे हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो। शिक्षणाची पायरी का महत्वाची असावी, शिक्षण का महत्वाचं असावं, आज अनेक आले अनेक गेले, परंतु जेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेबद्दलची माहिती मिळाली तेव्हा कळालं ही फक्त सामाजिक उत्क्रांती नाही करत, ही तर शैक्षणिक उत्क्रांती समवेत अनेक अधिकारी आणि अनेक पोलीस कर्मचारी घडवण्याची ही मशीन आहे। आज बघायला गेलो तर काय वाटचाल असावी, प्रत्येक युवकाची काय वाटचाल असावी। मध्यंतरी निलेशजी सांबरे म्हणजे ज्यांना आपण आदरणीय अप्पा म्हणतो, हे अप्पा एका गावामध्ये गेले, त्या गावात एका घरामध्ये गेले आणि जेव्हा त्या घराची रचना आम्ही बघितली, पालघर जिल्ह्यातले हे घर, त्याच्यामध्ये अवस्था असलेले ते घर, त्या घरामध्ये त्यांचे 2 अपत्य, एक शिक्षण करते तर एकाने मात्र 5वीतून शिक्षण सोडले असं आम्हाला तेव्हा त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं। आता किती संख्येचे UPSC MPSC लायब्ररी आहेत हे तुम्हाला आम्हाला सांगायची काही गरज नाही, परंतु या आदरणीय व्यक्तिमत्वाची काय जिद्द आहे। या व्यक्तिमत्वाने CBSE, लक्षात घ्या SSC नाही, तुम्हा सगळ्यांना CBSE सारख्या बोर्डामध्ये मोफत शिक्षण देण्याचं कार्य हे आदरणीय निलेशजी सांबरे करते। आज लक्षात घ्या, पालघर जिल्ह्याची ही व्यक्तिमत्व फक्त कोकणावरती राज्य नाही करत तर महाराष्ट्राचे अनेक दिग्गजांच्या हस्ते आज आदरणीय निलेशजी सांबरेंचा काय होतो तर अवॉर्ड मिळतोय, त्यांना पुरस्कार मिळतोय। आणि त्यांचा हेतू काय, आदरणीय निलेशजी सांबरेंना त्यांचं नाव या भाषणातून मोठं नाही करायचं, त्यांची एकच जिद्द आहे, त्यांची अशी जिद्द आहे की माझ्या जिल्ह्यातला, माझ्या कोकणातला, माझ्या महाराष्ट्रातला तळागाळातला जो मुलगा आहे त्या मुलाने शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांनी जेव्हा ते शिक्षण घेतलं त्या शिक्षणातून मात्र माझं जेव्हा नाव उज्ज्वल होईल तेव्हा मला असं वाटेल की निलेशजी सांबरे, आदरणीय निलेशजी सांबरे या जिल्ह्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी काहीतरी करत आहे। खरं तर श्री समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना उल्लेख करताना असं सांगितलं की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। आज निलेशजी सांबरेंचा उद्देश काय आहे, निलेशजी सांबरेंचा असा उद्देश आहे की प्रत्येक मुलाने आज त्यांच्या आई वडिलांसाठी आणि राष्ट्रासाठी काय लिहिलं पाहिजे, तर त्यांचं असं मत आहे, मी त्यासाठी लिहून आणले ते। निलेशजी सांबरेंचं असं मत आहे की प्रत्येक युवकाने आणि विद्यार्थ्याने कान खोलून ऐका काय लिहिलं पाहिजे, शिक्षणाचा महामेरू, शिक्षण घेऊन आई वडिलांचा, समाजाचा, राष्ट्राचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू आणि शिक्षण करू राष्ट्र श्रीमंत योगी असा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो लिहिलेला, श्री समर्थ रामदासांनी जो लिहिलेला त्यांच्यासाठी श्लोक होता, असा प्रत्येक युवकांनी आपल्या आई वडिलांसाठी आणि राष्ट्रासाठी लिहिला पाहिजे। खरं तर आज बघायला गेलो तर इकडे ऊन येते, पाऊस होता, वादळ वारा होता
आणि वादळ वारा आल्यानंतर एक गाणं आठवते नाही का आपल्याला? गाणं कसं आहे माहितीये का? वादळ वारा सुटला र, वाऱ्याने तुफान उठलं र. या गाण्याला आपण जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं तर असं होते ते सामाजिक आणि शैक्षणिक वारं सुटलं र, महाराष्ट्रात जिजाऊ सामरे नावाचं तुफान उठलं र. आता निर्धार केला, शिक्षणाचा आधार मिळाला, निलेश सामरे नावाचा जननायक या महाराष्ट्र राज्याला मिळाला, या महाराष्ट्र राज्याला मिळाला. खरा तर गोष्टी अनेक आहेत सांगण्यासारख्या. आज अतिशय अभिमान वाटतोय की तुमच्या माझ्यासारख्या युवकांकडनं आज आदरणीय निलेशजी सामरे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तळागाळातील युवकाला, आदिवासी सांगतोय मी जंगलातला राजा, परंतु त्याच आदिवासी बांधवाला, आज त्याच स्थानिक भूमिपत्राला निलेशजी सामरे सांगतायत की तुम्ही जेव्हा रानात जाता तेव्हा तुम्ही हक्काने सांगा, मुलांना शिक्षणाला पाठवा आणि त्या मुलांना सांगा की रानात पाना पानात माझ्या शिक्षण केलेल्या मुलाचं नाव मात्र त्या प्रत्येक पानात कोरलं जाईल. सर्वांना इथे बोलण्यासारखं इतके खरंच आप्पा एवढा भावनिक झालो. 4 वाजता आलो होतो, हे जेव्हा भरताना बघितलं तेव्हा तुमच्यावरती प्रेम करणारा जनसमुदाय मात्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य बघते. आणि या महाराष्ट्र राज्याचं बोलतात ना, छाती केसरीची, हे गाणं तुमच्या एका व्हिडिओ मध्ये होतं. छाती केसरीची दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा. हे जे गाणं जेव्हा वाजलं ना तेव्हा मात्र तुमच्या माझ्या अंगाला शहरे येतात. मातीसाठी रक्त सांडतो, जीव लावितो ऐसा राजा प्रत्येक पालघर जिल्ह्यातील प्रत्येक युवकाला मिळालाय. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अप्पा तुमच्या समोर अखंड पालघर जिल्हा उभा आहे, त्याच्यामध्ये काही खंत नाही, काही हे नाही. परंतु तुमच्या आमच्या युवकांनी आज विचार केला पाहिजे की हा कुठला महोत्सव मेळा नाही, तर निलेशजी सामरेंनी या महोत्सवाला नाव दिले, या उत्सवाला, या मेळाव्याला नाव दिले, तो म्हणजे निर्धार मेळावा. आणि आपल्याला प्रत्येकाला आता निर्धार घ्यायचा आहे, शिक्षणाचा निर्धार घ्यायचा आहे, सामाजिक उत्क्रांतीचा निर्धार घ्यायचा आहे. आणि यासाठी आदरणीय निलेशजी सामरे आणि जिजाऊ संघटनेला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.